तर आपण पाहिलं मुख्यमंत्री फडणवीसांचा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा टॉक शो सुरू होता। विविध मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलंय। आपण घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। इमारतींच्या पुनर्विकासासाठी नाशिकमध्ये मुंबईप्रमाणेच नियम लागू करणार उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकमधील विकासकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। नाशिकमधील 8000 इमारतींच्या पुनर्विकासाला यामुळे गती मिळणार। जळगावात आयोजित सभेला पोहोचता न आल्यानं एकनाथ शिंदेंचा फोनवरून मतदारांशी संवाद। जळगावकर आम्हाला कामाची पावती दिल्याशिवाय राहणार नाहीत। जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणारच, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। भेट दिलेल्या गाजराचा हलवा करून खाल्ला आणि प्रचाराला लागलो, नाशिकचे भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांची प्रतिक्रिया। तर उमेदवारी न मिळाल्यानं सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी दिले होते गाजर। परभणीमधील भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांची महानगर प्रमुख शिवाजी भरोसे यांनी केली हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी। कोथरूडमधील पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता भाजपात दाखल। युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश। सांगलीमध्ये ऐन निवडणुकीत अजित पवारांना धक्का। ऐन प्रचारामध्ये रणधुमाळीत अजित पवारांच्या उमेदवारावर हद्दपाराची कारवाई। भाजपनं राजकीय सूडबुद्धीतनं कारवाई केल्याचा आझम काझी यांचा आरोप। चोराला चोर म्हटलं तर कुणाला वाईट वाटत असेल तर त्याचा नाईलाज आहे, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर बोचरी टीका। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध। भ्रष्टाचार मुक्त महापालिकेचा नारा देत मूलभूत सुविधांना प्राधान्य, झोपडपट्टी पुनर्वसन, डिजिटल प्रशासन, महिला युवकांसाठी योजनांचा यामध्ये समावेश। वंचित बहुजन आघाडीचा महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध। अंजली आंबेडकर यांच्याकडून हा जाहीरनामा प्रसिद्ध। कल्याणच्या बेतुरकर पाडा या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा। तर प्रभाग 7 मधील ठाकरे बंधूंचे उमेदवार मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करणार। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास कडक कारवाई होणार। मतमोजणीसाठी पुरेसे कर्मचारी आणि कडक प्रशिक्षण अनिवार्य, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं वक्तव्य। नवापूर नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरेंद्र नगराळे यांची उपनगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड। नवापूर नगर परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। रायगडच्या खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा साध्या पद्धतीने संपन्न। शिंदेंच्या शिवसेनेचे कुलदीपक शिंदे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर खोपोली शहर शोकसागरात। वाशिम जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी उमेदवारांकडून थकलेल्या कराची वसुली। उमेदवारी अर्ज भरताना थकीत कर वसूल। उमेदवारांकडून निवडणूक काळामध्ये 1,23,00,000 रुपयांची वसुली। सांगली महानगरपालिकेच्या मैदानात प्रचारासाठी चक्क वासुदेव उतरले। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून पारंपरिक पद्धतीने प्रचार सुरू।